गाईस, तुम्हाला आठवत असेल तर मी ब्लॉगमध्ये इथलं एक पिंपळाचं झाड दाखवलेलं तुम्हाला. तर आम्ही त्याची लागवड आम्ही इथे केली आहे. तर विषय कधी कधी कसा असतो माहिती आहे का, एखाद्या कम्फर्टिंग झोनमधून जिथे आपण खूप चांगली ग्रोथ करतोय तिथून काढून दुसरीकडे जाणं आणि मग ग्रोथ करणं ह्याला खूप टाईम लागतो. म्हणजे आता त्या झाडाचंच बघायचं गेलं तर त्याला 2 दिवस लागले. पहिला पूर्ण सुकल्यासारखं झालं होतं, पण नंतर जेव्हा त्याला खूप नीट पाणी द्यायला लागलो तर ते खूप चांगलं ग्रोथ करतंय सध्याला तरी. तसंच आपलं पण आहे, माणसांचं पण सेम आहे. आपण जोवर कम्फर्टिंग झोनमधून बाहेर नाही पडत तोपर्यंत आपली ग्रोथ स्वतःची काय आहे, आपली स्वतःची कॅपॅबिलिटी काय आहे हे जाणून मग ती घरापासून असो किंवा तुमच्या फ्रेंड्समधून असो नाही समजत. जोपर्यंत स्वतः हातपाय नाही चालवत तोवर बाहेरचं काय जग आहे हे खरंच नाही समजत. कारण आपल्याला ॲडजस्ट करायला मग 2 दिवस लागतील, 2 आठवडे लागतील, 2 महिने लागतील किंवा वर्षही लागतील. पण तुम्ही तुमच्या कम्फर्टिंग झोनपासून बाहेर पडा. कारण कम्फर्टिंग झोन हा एक असा रोग असल्यासारखा आहे ना की कम्फर्टिंग झोनमध्ये जर का एखादा माणूस जगायला लागला तर त्याला बाहेर पडायचं खूप अशक्य होतं आहे. आणि त्यासाठी आत्ता जे आहे ते प्रयत्न करा, कम्फर्टिंग झोनच्या बाहेर पडा. कारण जोवर कम्फर्टिंग झोनच्या बाहेर नाही पडणार तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की ॲक्च्युअल जग काय आहे. सो आजचा हा लेसन हेच आहे की कम्फर्टिंग झोनच्या बाहेर पडा गाईज. दिस वॉज ऑल अबाउट टुडेज लुक. तर फायनली रील बनवून झाली आहे माझी, लवकरच अपलोड करेन माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टावरती जाऊन प्लीज चेक करा. सो गाईज, हा होता आजचा ब्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो मला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.